विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनेलवरती. मराठी व्याकरणामधील अत्यंत महत्त्वाचा असा भाग तो म्हणजे लिंग आणि त्याचे प्रकार. तर हा भाग मित्रांनो आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर बघा या ठिकाणी सुरुवातीला लिंग आणि त्याचे प्रकार. तर मित्रांनो, लिंग आणि त्याचे प्रकार हा मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या घटकावरती स्पर्धा परीक्षा असतील, हमखास एक तरी प्रश्न विचारला जातो. यामध्ये आपल्याला लिंग बदला, लिंग ओळखा, पुल्लिंगाचं स्त्रीलिंग ओळखा किंवा स्त्रीलिंगाचं पुल्लिंग ओळखा किंवा नपुंसकलिंगी ओळखा. अशा अनेक प्रकारचे प्रश्न नवोदय परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा 5वी असेल, 8वी असेल, टी-ई-टी एक्झाम, टेट एक्झाम, सी-टी-टी एक्झाम, एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी अशा इतर अशा अनेक परीक्षांमध्ये यावरचे प्रश्न विचारले जातात. तर लिंग आणि त्याचे प्रकार या घटकाची आपल्याला माहिती असली पाहिजे. त्यामुळे आपल्याला या घटकातील गुण मिळतील. मित्रांनो, लिंग आणि त्याचे प्रकार ही माहिती आपण होतकरू आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. तर सुरुवातीला मित्रांनो, लिंग म्हणजे काय? तर बघा, लिंग म्हणजे काय? तर की नामाला त्याच्या रूपावरून तो घटक पुरुष जातीचा आहे की स्त्री जातीचा आहे किंवा या दोन्हीही जातीत तो मोडत नाही, हे आपल्याला ज्यावरून कळतं त्याला त्याचे लिंग असे म्हणतात. तर मित्रांनो, लिंग हे त्याच्या नामावरून ठरतं. तर बघा आता पुढचा प्रश्न म्हणजे लिंगांचे प्रकार किती? तर मराठी भाषेमध्ये लिंगांचे 3 प्रकार आहेत. तर ते प्रकार कोणते? इथं बघा, पहिला आहे तो म्हणजे पुल्लिंग, दुसरा स्त्रीलिंग आणि तिसरा आहे नपुंसकलिंग. आता आपण याची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया. तर बघा, पुल्लिंग म्हणजे काय? आहे ना? की बघा व्याख्या नीट लक्षात घ्या. एखादे नाम जर पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देत असेल, तर त्या नामाला पुल्लिंगी नाम असे म्हणतात. मग मित्रांनो, पुल्लिंगी नाम ओळखण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे काय? किंवा सोपा पर्याय म्हणजे काय? तर ज्या नामाला म्हणजे ज्या शब्दाच्या अगोदर आपण तो हा सर्वनाम वापरतो. लक्षात घ्या, महत्त्वाचा शब्द आहे तो. हा सर्वनाम वापरतो ते नाम पुल्लिंगी असतं. आता याची उदाहरणं बघा. बघा आपण या ठिकाणी तो पती, तो आरसा, तो मालक, तो हंस आणि तो जनक. पुढे सविस्तर आपण याचे नियम पण समजून घेणार आहोत. पुढचा प्रकार आहे स्त्रीलिंग. तर स्त्रीलिंग म्हणजे काय? बघा, त्याची व्याख्या इथं समजून घ्या, की एखादे नाम जर स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देत असेल, तर त्या नामाला स्त्रीलिंगी नाम असं म्हणतात. मग मित्रांनो, स्त्रीलिंगी नाम ओळखण्यासाठी सर्वात सोपा पर्याय म्हणजे काय? की ज्या नामाच्या म्हणजे ज्या शब्दाच्या अगोदर ती हे सर्वनाम वापरले जाते, त्याला स्त्रीलिंगी नाम म्हणतात. उदाहरण बघा, ती भगिनी, पुढे बघा, ती मैना, ती कालवड, ती माळीण, ती फळी. अशा प्रकारची ही उदाहरणं होतील. पुढचा प्रकार आहे नपुंसकलिंग. बघा, नपुंसकलिंगमध्ये बघा, व्याख्या घ्या सुरुवातीला. एखादे नाम जर स्त्री किंवा पुरुष अशा दोन्ही जातीचा बोध होत असेल, म्हणजे त्या नामाला नपुंसकलिंग नाम असे म्हणतात. ज्याला ओळखण्यासाठी खूण बघा, की नपुंसकलिंग नाम ओळखण्यासाठी सर्वात सोपा उपाय किंवा सोपा पर्याय म्हणजे की ज्या नामाला म्हणजे ज्या शब्दाच्या अगोदर ते हे सर्वनाम वापरले जाते. तर मित्रांनो, हे तो, ती, ते हे शब्द ज्यांची मराठी भाषा चांगली आहे किंवा ज्यांना मराठी भाषेबद्दल चांगलं ज्ञान आहे, त्यांना ते लक्षात येईल. पण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो, की तो अमक्या शब्दाच्या मागे तोच का लावायचा किंवा अमक्या शब्दाच्या मागे तीच का प्रत्यय लावायचा किंवा तो, ती, ते हे शब्द का वापरायचे? तर यांचे आपण लिंग या प्रकारामध्ये त्याचे नियम जाणून घेणार आहोत. या नपुंसकलिंग हे जे आहे याची उदाहरणं बघा. तर पहिलं उदाहरण आहे, बघा, ते ते खेड, ते बदक, ते शिंग,
ते तरस, तरस हा एक प्राणी आहे. ते सोने. तर हे झाले लिंगांचे तीनही प्रकार आणि त्यांची उदाहरणं. तर मित्रांनो पुढे बघा आता आपण हे नियम महत्त्वाचे. हे नियमांकडं नीट लक्ष द्या. नियम काय म्हणतात बघा, मराठी लिंग या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास आपल्याला असं लक्षात येतं, की त्यांचे काही सामान्य नियम आपल्याला पाहायला मिळतात आणि ते नियम कोणते आहेत ते बघा. पहिला नियम लक्षात घ्या मित्रांनो. प्राणीवाचक पुल्लिंगी नाम जर आकारांत असेल, तर त्याचं स्त्रीलिंगी रूप हे ईकारांत होतं. लक्षात घ्या. आता हे पहिला शब्द बघा, राजा म्हणजे हा आकारांत शब्द आहे. आकारांत कसा आहे? प्राणीवाचक पुल्लिंगी शब्द आहे. मग राजा याचं स्त्रीलिंगी रूप काय होतं? राणी म्हणजेच ईकारांत होतं. पुढचं उदाहरण बघा, मुलगा आहे ना, आकारांत आहे. प्राणीवाचक पुल्लिंगी नाम आहे आणि आकारांत आहे. तर त्याचं स्त्रीलिंगी रूप काय होतं? मुलगी. पुढे बघा, घोडा, घोडी, कुत्रा, कुत्री, पोरगा, पोरगी, चिमणा, चिमणी. म्हणजे हा नियम नीट लक्षात आला असेल तुमच्या, की प्राणीवाचक पुल्लिंगी नाम जर आकारांत असेल तरच त्याचं ईकारांत होतं. लक्षात घ्या. स्त्रीलिंगी रूप. पुढचा नियम काय म्हणतो बघा, प्राणीवाचक पुल्लिंगी नाम जर आकारांत असेल, जसंच घोडा, घोडे. आता आपण बघितलं काय आकारांचं इकारांत होतं. आता काही प्राणीवाचक पुल्लिंगी नामांचं बघा, आकारांत असेल तर त्याचं नपुसकलिंगी रूप हे एकारांत होतं. पहिल्या नियमामध्ये बघितलं आपण स्त्रीलिंगी रूप हे ईकारांत होतं. आता नपुसकलिंगी रूप हे काय होतं? एकारांत होतं. उदाहरण बघा, आता घोडा, घोडे झालं एकारांत. मुलगा, मुलगे किंवा मुले. कुत्रा, कुत्रे. कोल्हा, कोल्हे. पोरगा है ना, पोरगे. छकुला, छकुले. तर हे झाले. पुढचा नियम काय म्हणतोय बघा आता. पुढचा नियम, तिसरा नियम आहे. आता काही प्राणीवाचक पुल्लिंगी नामाला इन प्रत्यय लावायचा. लक्षात घ्या. इन प्रत्यय लावायचे आणि त्याचं स्त्रीलिंगी रूप या ठिकाणी बनते. बघा आता कुंभार हा शब्द. कुंभार हा प्राणीवाचक पुल्लिंगी शब्द आहे, है ना. तर त्याला इन प्रत्यय लावला आहे, है ना. कुंभारीन, वाघ, वाघीन, कोळी, कोळीन, पोपट है ना, पोपटीन, सिंह, सिंहीन, मालक, मालकीन. म्हणजे हा नियम तुमच्या लक्षात आलेला असेल, की काही प्राणीवाचक पुल्लिंगी नामाला जर आपण इन प्रत्यय लावला तर त्याचं स्त्रीलिंगी रूप या ठिकाणी बनतं. पुढचा नियम बघा. आता काही प्रसंगी, चौथा नियम आहे. काही प्रसंगी प्राणीवाचक पुल्लिंगी नाम जर अकारांत आलेलं असेल तर त्याचं स्त्रीलिंगी रूप हे ईकारांत होतं. मग आता शब्द बघा पहिला याच्यामधला, तरुण. तरुण अकारांत शब्द आहे. याचं काय झालं? स्त्रीलिंगी रूप तरुणी म्हणजेच हे ईकारांत झालं. कासव, कासवी. कुमार, कुमारी. दास, दासी. बघा, दास म्हणजे सेवक है ना. देव, देवी. वानर, वानरी आणि बेडूक, बेडकी, हंस, हंसी. पुढचा नियम पाचवा बघा. या ठिकाणी आता काय म्हणतंय, काही पुल्लिंगी आकारांत पदार्थवाचक नामांना. लक्षात घ्या, आपण याच्या अगोदर शब्द प्राणीवाचक शब्द घेतले. आता इथं पदार्थवाचक आकारांत शब्द ते म्हणजे फक्त पुल्लिंगी आहेत. लक्षात घ्या. तर या पदार्थवाचक नामांना जर आपण ई प्रत्यय लावला तर त्याचं स्त्रीलिंगी रूप बनतं. म्हणजे विधाता, विधात्री. दांडा, दांडी. लोटा, लोटी. गाडा, गाडी. फळा, फळी. नळा, नळी. वाडा, वाडी. खडा, खडी. म्हणजे हे सगळे जे शब्द आहेत या उदाहरणामध्ये दिलेले, हे शब्द आकारांत पुल्लिंगी पदार्थवाचक नाम आहेत. पुढचा नियम बघा, सहावा नियम. सहावा नियम काय म्हणतो, काही ईकारांत है ना, काही ईकारांत नामांची बघा,
काही नामांची स्त्रीलिंगी रूपे ही वेगळ्या पद्धतीने बनतात. म्हणजे उदाहरणार्थ बघा इथं वाघ्या याचं होतं मुरळी. वाघ्या मुरळी म्हणजे हे याच्यामध्ये तुम्ही बघा जेजुरीला वगैरे गेल्यानंतर त्या ठिकाणी ते ज्या ठिकाणी गोंधळ वगैरे घातलेला असतो, त्या ठिकाणी नाचणारा जो पुरुष असतो त्याला वाघ्या म्हणतात आणि जी महिला असते त्याला मुरळी म्हणतात. पुत्र, कन्या, बोका, भाटी, पोपट, मैना, उंट, सांडणी, भाऊ, बहीण, बाप, आई, मुलगा, सून. म्हणजे हे काही स्त्रीलिंगी नावाची रूपं आहेत. अ, त्यांची म्हणजे काही हे स्त्रीलिंगी नाम आहेत. त्यांची स्त्रीलिंगी रूपं अ, हे वेगळ्या पद्धतीने बनतात. पुढचं आहे आता संस्कृत भाषेमधून काही नामं म्हणजे काही शब्द हे यांचं स्त्रीलिंगी रूप बनवताना त्यांना ई प्रत्यय लावतात. बघा हा दुसरा ई आहे. आहे ना? तर बघा आता या ठिकाणी पहिला शब्द आहे युवा. हा पुल्लिंगी शब्द आहे. संस्कृतमधून आलेला. त्याचं स्त्रीलिंगी रूप होतं युवती. ग्रंथकर्ता, ग्रंथकर्ती, विद्वान, विदुषी, राजा, राज्ञी, श्रीमान, श्रीमती आणि भगवान, भगवती. तर आता पुढचा नियम बघा 8वा नियम. काही नामे लिंग बदलताना बदलत नाहीत. म्हणजे त्या ठिकाणी बघा त्यांचं म्हणजे पुल्लिंग बघा मूल हा पुल्लिंगी शब्द आहे. स्त्रीलिंगी पण मूलच म्हणतात आणि नपुंसकलिंगी पण मूलच वापरतात. पोर तिन्ही लिंगामध्ये हा शब्द सारखाच येतो. बाग बघा आपण आहे ना, बाग हा शब्द स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी दोन्ही वचनामध्ये तो सारखाच आहे. म्हणजे याचं नपुंसकलिंग नाहीये. वेळ आहे ना, ती वेळ, तो वेळ हा दोन्ही लिंगांमध्ये पुल्लिंग आणि स्त्रीलिंग याच्यामध्ये आपण शब्द वापरतो बघा आता. एक तर हरीण हा शब्द पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगीच आहे. म्हणजे याचं स्त्रीलिंग नाहीये. आहे ना, ते हरीण पण बोलतात आणि तो हरीण पण बोलतात. तसंच हा दुसरा शब्द आहे नेत्र. नेत्र म्हणजेच डोळा. आहे ना, नेत्र, तो नेत्र आणि ते नेत्र. म्हणजे हे अ, असे काही शब्द आपण या ठिकाणी पाहतोय, की जे दोन्ही वचनांमध्ये अ, किंवा तिन्ही वचनांमध्ये काही शब्द हे सारखेच असतात. पुढचा बघा, की सामासिक शब्दाचं लिंग. सामासिक शब्द म्हणजे जोड शब्द. म्हणजे जे 2 शब्द एकत्र केलेले असतात. या शब्दाचं लिंग हे शेवटच्या शब्दावरून ठरतं. जसं आता पहिला शब्द बघा, भाजी-पाला. भाजी आणि पाला हे 2 शब्द एकत्र जोडलेले आहेत आणि शब्द काय झालेला आहे? भाजीपाला. म्हणजे याचा विग्रह जर केला, याची फोड जर केली, भाजी प्लस पाला. म्हणजे बघा, आता याच्यातला भाजीपाला या शब्दामधला जो पुढचा शब्द आहे, पाला, आहे ना, तो पाला आपण बोलतो. म्हणून हा जो भाजीपाला शब्द आहे, तो शब्द पुल्लिंग होतो. आता बघा या ठिकाणी भाऊ आणि बहीण. तुमच्या लक्षात आलेलं असेल, की भाऊ हा शब्द पुल्लिंगी आहे आणि बहीण हा शब्द स्त्रीलिंगी आहे. पण सामासिक शब्दांचं लिंग हे शेवटच्या शब्दावरून ठरतं. म्हणून या ठिकाणी बहीण हा जो शब्द आहे, हा स्त्रीलिंगी आहे. म्हणून हा भाऊ-बहीण हा शब्द देखील काय होतो? स्त्रीलिंगी होतं. पुढचा शब्द बघा आता, मीठ भाकरी. हे बघा, मीठ हा शब्द आपण जर बघितला सेपरेट, तर मीठ हा शब्द ते मीठ म्हणजे नपुंसकलिंगी शब्द आहे. परंतु भाकरी हा शब्द या ठिकाणी स्त्रीलिंगी आहे. म्हणून मीठ भाकरी हा शब्द देखील काय होतो? स्त्रीलिंगी होतो. बघा आता या ठिकाणी गायरान. गाय आणि रान हे 2 शब्द एकत्र आलेले आहेत. गाय हा शब्द स्त्रीलिंगी आहे. रान हा शब्द नपुंसकलिंगी आहे. कारण ते रान म्हणतो आपण. मग गायरान हा शब्द या रान या शब्दावरून गायरान हा शब्द नपुंसकलिंगी या प्रकारामध्ये मोडतो. शेवटचं उदाहरण बघा आता या ठिकाणी देवघर. बघा घर ते घर म्हणतो आपण है ना. मग देवघर या शब्दाचं लिंग काय होतं? नपुंसकलिंग होतंय. पुढचा नियम बघा 10वा नियम आहे. बघा 10वा नियम काय म्हणतो बघा, की एकाच नावाला वेगवेगळ्या नावांनी संबोधल्यास नावावरून लिंग बदलू शकतं. बघा लक्षात घ्या,
एकच नाव आहे, परंतु त्याला वेगवेगळ्या नावाने संबोधलं. आता बघा ग्रंथ, ग्रंथ, पोथी, पुस्तक. आता हे तिन्ही शब्द एकच आहेत, पण त्याला वेगवेगळ्या नावाने संबोधतात. म्हणून हे शब्द वेगवेगळ्या लिंगांमध्ये मोडतात. आता बघा ग्रंथ, तो ग्रंथ, म्हणजे ग्रंथ हा शब्द पुल्लिंग आहे. तर त्याच्याच पोथी शब्द, पोथी हा शब्द स्त्रीलिंग आहे आणि पुस्तक, ते पुस्तक म्हणजे हा शब्द नपुंसकलिंगी आहे. तसाच शब्द बघा पुढचा, वाडा, इमारत आणि घर. आता हे तिन्ही शब्द एकाच प्रकारामधले आहेत, म्हणजे परंतु त्याला वेगवेगळ्या नावाने संबोधतात. जसं बघा वाडा, तो वाडा म्हणजे हा पुल्लिंगी शब्द. इमारत, ती इमारत आहे ना, म्हणजे स्त्रीलिंगी आहे. आणि घर, ते घर, घर हे शब्द काय आहे, नपुंसकलिंगी आहे. पुढचा बघा उदाहरण, देह, काया, शरीर. बघा तिन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत. पण या ठिकाणी ते तिन्ही शब्द आहे ना, वेगवेगळ्या नावाने आपण संबोधतो, म्हणून ते वेगळ्या लिंगामध्ये, तीनही वेगळ्या लिंगामध्ये कशा प्रकारे येतात बघा. तो देह, ती काया आणि ते शरीर. तर अशा प्रकारे पुढचा नियम बघा. पुढचा नियम काय म्हणतोय, की काही प्राण्यांना म्हणजे तो नर असो किंवा मादी असो, हे एकाच लिंगात येतात. बघा यामध्ये बघा पुल्लिंगी शब्द मासा हा दोन्ही लिंगामध्ये सारखाच येतो. मासा स्त्रीलिंगी पण आहे आणि पुल्लिंगी पण आहे. तसंच आता स्त्रीलिंगी असणारा शब्द आपण मैना म्हणतो, है ना. मग तो नर असो किंवा मादी असो, बघा दोन्ही उदाहरणं दिली आपण इथं. मासा पुल्लिंगी आहे, मैना स्त्रीलिंगी आहे. तर हे दोन्हीही एकाच लिंगामध्ये येतात. गरुड है ना, बघा पुल्लिंगी शब्दामध्ये येतो गरुड, पण आपण त्याला गरुड मेल फिमेल जे दोन्ही असतात त्यांना आपण या ठिकाणी दोन्ही लिंगामध्ये येतात ते, पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. तसं जळू, पोपट, बघा घार, घार हा एक है ना पक्षीच आहे. कावळा, घूस, घूस म्हणजे तुम्ही बघितला असेल तो उंदराचाच सारखा प्रकार आहे, मोठा जो असतो उंदरापेक्षा. त्याचबरोबर सुरवंट, ऊ है ना, ऊ ही म्हणजे आहे ना डोक्यामध्ये आढळणारा बारीक, ज्याला हिंदीमध्ये जू म्हणतात है ना. टोळ आणि सुसर. तर हे जे शब्द या ठिकाणी दिलेले आहेत, तर हे दोन्ही लिंगांमध्ये म्हणजे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग हे जरी शब्द एकच असले तरी हे दोन्ही लिंगांमध्ये शब्द येतात, असे काही हे शब्द आहेत. तर बघा आता अशा प्रकारे है ना, आपल्याला परीक्षामध्ये 10वी-12वीला असेल किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा असतात, तर या स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला लिंग बदला किंवा लिंग ओळखा किंवा पुल्लिंगीचं स्त्रीलिंग किंवा स्त्रीलिंगीचं पुल्लिंग ओळखा किंवा नपुंसकलिंग ओळखा, अशा प्रकारचे हमखास प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येतात. आणि या ठिकाणी बघा आता पुल्लिंगीचं स्त्रीलिंग काही उदाहरणं देतोय. तो राजा, तो शब्द वापरलेला आहे. पुल्लिंगी आहे. त्याचं स्त्रीलिंग होतं राणी. फळा, फळी, दांडा, दांडी, आरसा, आरसी, गाडा, गाडी. लक्षात घ्या. मग हे नियम अ, लक्षात आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक शब्दाचं लिंग बदलता येईल, है ना. सुतार, सुतारीन. त्याचबरोबर आपण मित्रांनो लिंग आणि त्याच्या प्रकारावरती आधारित अ, जे महत्त्वाचे MCQ प्रश्न आहेत, जवळ-जवळ 40 ते 50 प्रश्नांचं आपण असे वेगवेगळ्या प्रकाराबद्दलचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती तुम्हाला पाहायला भेटतील. चॅनेलला नक्की भेट द्या आणि त्या ठिकाणाहून तुम्ही ते व्हिडिओ पहा, की अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि स्पष्टीकरणसुद्धा उत्तरांचं केलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. पुढचा प्रश्न बघा. कुंभार, कुंभारीण, वाघ, वाघीण, तेली, तेलीन, माळी, माळीण. बघा हंस, हंसी, बेडूक, बेडकी, दास, दासी, गोप, गोपी, तरुण, तरुणी, वानर, वानरी, लोटा, लोटी, युवा, युवती, श्रीमान, श्रीमती, विद्वान, विदुषी, पुरुष, स्त्री, नर, मादी किंवा नर नारी पण म्हणतात. पती, पत्नी, कवी, कवयित्री, वाघ्या, मुरळी, पुत्र, कन्या, बैल, गाय, मुलगा, मुलगी किंवा सून.
बंधू, भगिनी. तर आणखीन असेच पुढे शब्द आहेत बघा. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी शब्द. तो भाऊ, ती बहीण. तो गृहस्थ, ती गृहिणी. विधूर, विधवा. बघा, विधवा म्हणजे कोण? की ज्या स्त्रीचा पती मरण पावलेला आहे त्याला विधवा म्हणतात. आणि विधूर म्हणजे कोण? तर ज्या पुरुषाची पत्नी मरण पावलेली आहे त्याला विधूर म्हणतात. बघा, जनक, जननी. मोर, लांडोर. नातू, नात. नातू म्हणजे आपल्या मुलाचा मुलगा किंवा मुलीचा मुलगा, तो नातू. आणि नात. उंट, सांडणी. पोपट, मैना. रेडा, म्हैस. बघा, म्हैस आहे ना, ही स्त्रीलिंगी आहे आणि रेडा हा शब्द पुल्लिंगी आहे. म्हणजे त्याचा म्हशीचा जो मेल आहे त्याला रेडा म्हणतात. तसाच शब्द आहे बघा, लक्षात घ्या मित्रांनो, खोंड आणि कालवड. बऱ्याच मुलांना हे शब्द माहिती नसतात. खोंड कशाला म्हणतात आणि कालवड कशाला म्हणतात. बघा, जसं खोंड आणि कालवड या शब्दाबद्दल मी तुम्हाला सांगतो. खोंड म्हणजे गायीनं जर एखाद्या पिल्लाला जन्म दिला, आहे ना, गायीच्या पिल्लाला, नुकत्याच जन्मलेल्या पिल्लाला आपण काय म्हणतो, काय झालं, गायीनं वासरू दिलं, आहे ना. जसं आपण मूल हा शब्द नपुसकलिंगी आहे, ते मूल म्हणतो आपण. मग नंतर विचारतो काय मूल जन्माला आलं किंवा बाळ जन्माला आलं. परंतु त्या ठिकाणी आपण मग नंतर विचारतो काय मुलगा आहे का मुलगी आहे. मग जसं मुलगा मेल आणि म्हणजे पुल्लिंगी येतो आणि मुलगी स्त्रीलिंगी असते, तसंच गायीनं एखाद्या वासराला जन्म दिल्यानंतर आहे ना, जे खोंड म्हणजे मेल आणि कालवड म्हणजे फिमेल. लक्षात घ्या, खोंड आणि कालवड हे शब्द महत्वाचा आहे. साधू, साध्वी. मुलगा, मुलगी. पोरगा, पोरगी. कुत्रा, कुत्री. पाटील, पाटलीन. तेली, तेलीन. सिंह, सिंहीण. बघा, तेली ही एक कास्ट आहे. फळाफळी, भगवान, भगवती. पुतण्या, पुतणी. पुतण्या म्हणजे कोण? आणि आपल्या भावाचा मुलगा, आपला पुतण्या. आणि पुतणी मुलगी. लेखक, लेखिका. बालक, बालिका. राजपुत्र, राजकन्या. कोल्हा, कोल्हीन. व्याही, विहीन. बघा, व्याही म्हणजे कोण? है ना, म्हणजे समजा व्याही म्हणजे हे नातेसंबंध जर समजून घ्यायचे असतील तर नातं सुरुवात आपल्यापासून करायची. व्याही म्हणजे आपले जे सासरे असतात आणि आपले जे वडील असतात ते एकमेकांचे व्याही झाले. आणि विहीन म्हणजेच आपली सासू आणि आपली आई आहे ना, म्हणजे त्यांना विहीन म्हणतात एकमेकांना. प्रिय, प्रिया. कोकिळ, कोकिळा. बघा, दाता, दात्री. दीर, जाऊ. दीर म्हणजे कोण? आहे ना, आपल्या नवऱ्याचा भाऊ म्हणजे तो आपला दीर. आणि जाऊ त्याची बायको म्हणजे जाऊ. बघा, पत्रकार, पत्रकर्ती. नर्तक, नर्तिका. नर्तक म्हणजे तो डान्स करणारा, नाचणारा. मेहुणा आहे ना, मेहुणा म्हणजे कोण? बायकोचा भाऊ. आणि मेहुणी म्हणजे बायकोची बहीण. शुक, सरिका. गायक, गायिका. पुढचे शब्द बघा असेच. सुतार, सुतारीन. कुंभार, कुंभारीन. वाघ, वाघीण. संत, संतीन. लोहार, लोहारीन. सिंह, सिंहीण. वकील, वकिलीन. तर हे अशा प्रकारचे शब्द आहेत. गवळी, गवळण. तुम्ही हे शब्द बारकाईने बघा. बघा, पंजोबा, पणजी. पंजोबा म्हणजे कोण? आपल्या आजोबाचे वडील, आपले पंजोबा. आणि पणजी म्हणजे आपल्या आहे ना, जसे हे आजोबाचे वडील आणि आजोबाची जी आई आहे ती आपली पणजी झाली. नवरा, बायको, वडील, आई, आजी, आजोबा, नाना, नानी, काका, काकी. नाला, नाली. गोळा, गोळी. आता काही नपुसकलिंगी शब्द लक्षात घ्या तुम्हाला. आता हे बघा, कोकरू. कोकरू कशाला म्हणतात? शेळीचं पिल्लू त्याला कोकरू म्हणतात. ते कोकरू, ते गाव, ते बदक. पाखरू म्हणजे पक्षी आहे ना. दार, दरवाजा. मंदिर, लेकरू. घर, कोल्हे. कार्यालय. पोर, पोरगे. घड्याळ आहे ना, ते घड्याळ. ते कुत्रे, ते छकुले. मूल, ताट. घोडे, झाड. मुलगे, फूल, दार. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी लिंग आणि त्याचे प्रकार, त्याचे नियम, त्यांची उदाहरणं हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.